नमस्कार. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे, जैसेने सिंपे जळी जळे पद्मपत्र. 36वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ ही 5व्या अध्यायातील 50वी ओवी आहे. पुन्हा ती ब्रह्मण्याध्याय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यते सन पापेन पद्मपत्र मीमांसा. याच जो 5व्या अध्यायातील 10वा श्लोक आहे याच्यावरच आधारित आहे. आणि हे तर अक्षरशः ट्रान्सलेशनच झालं की त्याचं जसेच्या तसं मराठीत झालेलं आहे ते, की आपण योगयुक्त झालो, भगवंताशी एकरूप झालो, भगवंताशी एकरूप होऊन भक्त झालो. विभक्त आपण भगवंतापासून नाही झालो तर आपले सगळे कर्म होतात आणि ते भगवंताकडूनच करवल्या जातात आणि आपण त्याच्यात गुंततही नाही आणि आपण अलिप्त राहतो. कसं तर जसं कमळाचं पान असतं ते पाण्यात राहून पाण्यापासून अलिप्त राहतं. सिंपल. इतकं सुंदर भगवंताशी एकरूप होऊन 24 तास आपण जीवन जगायला पाहिजे. तर कर्मविपाकाचा सिद्धांत, कर्म ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲप्लिकेबल नाही आणि तरीही सगळं काम व्यवस्थित करायला पाहिजे. जागची वस्तू जागेवर, वेळेचं काम वेळेवर आणि आपलं सर्व जीवन सुंदरपणे जगायला पाहिजे. मग हळूहळू आपण स्वतः जगतो, आपल्याला आतमध्ये आनंद मिळायला लागतो. आपले सगळे आजूबाजूचे लोक, पूर्ण समाज, पूर्ण विश्व कसं आनंद कल्लोळ होऊन जाईल पूर्ण विश्वामध्ये, असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटतं आहे. त्यांना त्यांचं पसायदान साधून घ्यायचं आहे. 1000 वर्ष झाले हो. आणि स्वानंद बोध पाटण सर्व ठिकाणी निर्माण होतील आणि या जगात म्हणजे सगळीकडे सगळेजण स्वानंद बोधाने जगायला लागतील. बघा, या दृष्टीने त्यांनी पूर्ण गीता, ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका इनफॅक्ट सांगितलेली. चला आपण तसं जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.